नमस्कार, मी जितेंद्र जाधव या प्रोजेक्टचा मी सेल्स इन्चार्ज। आपला हा प्रोजेक्ट टोटल 5 एकरच्या जागेमध्ये आपण डेव्हलप करत आहोत। 5 एकरपैकी 2 एकर जागेमध्ये आपण अमेनिटीज देत आहोत, जसं की स्विमिंग पूल, रेस्टॉरंट, 55,000 स्क्वेअर फीटचं गार्डन, क्लब हाऊस, इंडोर गेम, कार पार्किंग, चिल्ड्रन प्ले एरिया, फाउंटन, पॉवर बॅकअप या सर्व गोष्टी आपण अमेनिटीजमध्ये देत आहोत। इथे आपण 1 BHK आणि 2 BHK असे फ्लॅट आपण दिलेले आहेत। तुम्ही जर बघितलात तर संपूर्ण प्रोजेक्टवरती आपण जास्तीत जास्त मोकळी जागा कशी देता येईल यावरती आपण भर दिलेला आहे। त्यामुळे तुम्हाला संपूर्ण प्रोजेक्टमध्ये सुटसुटीतपणा जाणवतो। याआधी आम्ही बोरिवलीमध्ये 2 प्रोजेक्ट कंप्लीट केलेले आहेत। एक एंजल विला आणि दुसरा आकांक्षा। OC रिसीव्ह करून आम्ही आमच्या कस्टमरला त्याचं पोझिशन हँडओव्हर केलेलं आहे। मालवणमध्ये समुद्रकिनारी जागा घेणं सध्या खूप कठीण झालं आहे। आपल्याला जर समुद्रकिनारी बंगलो बांधायचा असेल तर कमीत कमी 3 गुंठे तर जागा हवीच। आता 15 लाख इंटू 3 केले तर 45 lakhs तुमच्या जागेत जातात। त्या व्यतिरिक्त तुमचे त्याच्यावरती टॅक्सेस आले म्हणजे ते तुम्हाला साधारण 50 ते 60 लाखाच्या आसपास जातात। वरती त्याचा बांधकाम खर्च आला, हे बांधकाम खर्च आणि जागेचा खर्च पकडून तुमचा तो बंगलो 1 CRच्या आसपास जातो। म्हणून मला वाटतं की समुद्रकिनारी बंगलो घेण्यापेक्षा फ्लॅट घेणं जास्त सोयीस्कर ठरतं असं मला वाटतं। आपल्या ह्या प्रोजेक्टमध्ये आपण ज्या कस्टमरनी फ्लॅट घेतले आहेत इन्व्हेस्टमेंट म्हणून, त्या कस्टमरची इन्व्हेस्टमेंट कुठेही डेड होऊ नये म्हणून आपण एक रेंटल स्कीम कस्टमरला ऑफर केली होती। ती रेंटल स्कीम ऑलरेडी आपल्या ह्या 2 वीक्समध्ये आपण चालू केलेली आहे। त्यासाठी आपण हॉस्पिटॅलिटी या क्षेत्राचा अनुभव असलेली एक कंपनी अपॉइंटमेंट केली आहे। तीच कंपनी हा सगळा व्यवहार सांभाळते आणि आपल्या कस्टमरला घर बसल्या भरघोस रेंटल इन्कम मिळवून देते। मालवणमध्ये जे टुरिस्ट येतात त्या टुरिस्टना आपण आपल्या फ्लॅटधारकांचे फ्लॅट रेंटवरती देत असतो आणि त्या टुरिस्टकडून आपण प्रतिदिवस 3 ते 4 हजार रुपये टेरिफ चार्ज करतो। जसजसं प्रोजेक्टमध्ये ह्या डेव्हलपमेंट येत जातील तसतसं आपलं टेरिफ चार्ज हे वाढत जाईल आणि आपल्या इथल्या फ्लॅटधारकांना ह्या रेंटच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न मिळत जाईल। एखाद्या फ्लॅटधारकाला त्याचा फ्लॅट रेंटवरती गेला आहे की नाही हे समजण्यासाठी आम्ही एक सिस्टम बनवलेली आहे। त्या सिस्टमच्या माध्यमातून त्याला नोटिफिकेशन दिलं जातं, त्याला त्यातून ती माहिती मिळते